मित्रांनो, काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता आपण बघतो काश्मीरमध्ये वारंवार दहशतवादी हल्ले होतात। यामागचं कारण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पाकिस्तानमधील राजकीय व्यवस्था समजून घ्यावी लागेल। पाकिस्तानला बघा डीप स्टेट म्हणून ओळखलं जातं। डीप स्टेट म्हणजे असं राज्य की ज्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या शासनापेक्षा जे लष्कर आहे हे अधिक शक्तिशाली असणार आहे किंवा असतं, बरोबर। आता जेव्हा भारत आणि पाकिस्तानच्या गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट शासनाचे ज्यावेळी संबंध सुधारत असतात तेव्हा आपल्याला हे पाहायला मिळतं की भारताच्या काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होतो किंवा भारताच्या इतर भागात त्या ठिकाणी आपल्याला हल्ले झालेले पाहायला मिळतात। हे असं का होतं बरं? त्याच्यामागचं कारण म्हणजे बघा की जेव्हा गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट संबंध सुधारतात तेव्हा आपल्याला देशामध्ये शांतता पाहायला मिळते आणि जर देशामध्ये शांतता जर असेल त्यावेळेस लष्करांचं वर्चस्व कुठंतरी कमी होतं, बरोबर। मग आता मी तुम्हाला काही पुरावे देतो की जेव्हा गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट संबंध सुधारलेले पाहायला मिळतात तेव्हा भारतामध्ये आपल्याला दहशतवादी हल्ला झालेला पाहायला मिळतो। बघा 1998 मध्ये दिल्ली ते लाहोर आपण बस सेवा सुरू केली। प्रामुख्याने अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला। लगेच एक वर्षानंतर 1999 मध्ये काय झालं तर भारत पाकिस्तान कारगिलचं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं। 2001 मध्ये भारत पाकिस्तान आग्रा समिट आपण बघतो। त्यानंतर लगेच डिसेंबर महिन्यामध्ये 2001च्या डिसेंबर महिन्यामध्ये भारताच्या संसदेवर आपल्याला हल्ला झालेला पाहायला मिळतो। पुढे आपण गेलो की 2004 मध्ये सार्कचं त्या ठिकाणी समिट आपल्याला इस्लामाबादमध्ये पाहायला मिळतं। पुढे 2008 मध्ये 26/11चा हल्ला आपल्याला मुंबईमध्ये झालेला पाहायला मिळतो। नुकतेच त्या ठिकाणी 14 मध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावलं होतं। पुढे आपण त्या ठिकाणी पठाणकोट हल्ला आणि उरीचा हल्ला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे जेव्हा भारत पाकिस्तान गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट संबंध सुधारतात तेव्हा कुठंतरी आपल्याला हे पाहायला मिळतं की भारतामध्ये हा दहशतवादी हल्ला होतो। म्हणजेच त्या ठिकाणी लष्करांचं वर्चस्व कुठंतरी कमी होतं। गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट संबंध सुधारल्यामुळे शांतता राहते आणि लष्कराचं वर्चस्व कमी होतं। सो लष्कराचं वर्चस्व जर त्यांना ठेवायचं असेल, त्यांना त्या ठिकाणी स्वतःकडे पॉवर ॲक्वायर करून ठेवायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल तर त्यांना भारतामध्ये आणि भारताच्या सीमा भागामध्ये त्या ठिकाणी काय करावं लागेल तर अशांतता ठेवावं लागेल। त्यामुळे ही आपण त्या ठिकाणी समस्या जर सोडवायची असेल तर भारत हळूहळू काय करतोय आता पाकिस्तानच्या गव्हर्नमेंट बरोबरच त्या ठिकाणी पाकिस्तानच्या लष्करासोबत सुद्धा पाठीमागच्या दरवाजाने भारत संबंध प्रस्थापित करत आहे। धन्यवाद।